नुकताच पुढच्या बातमीकडे वळतोय। पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीला पत्र लिहिलंय आणि यात त्यांनी खासदार संजय राऊतांकडून वारंवार धमक्या देण्यात येत असल्याचा आरोप केला। संजय राऊतांकडून माझ्यावरती दबाव टाकला जातोय, मला वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय। पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीच्या पश्चिम विभागाच्या अतिरिक्त संचालकांना पत्र लिहिलं आणि पत्राचाळ घोटाळा प्रकरणात मी साक्ष दिली आहे, या साक्षीतील माझे जबाब मी बदलावेत यासाठी मला धमकावलं जातंय असा उल्लेख त्यांनी ईडीला दिलेल्या पत्रात केलाय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। प्रशांत, काय या प्रकरणातले आत्ताचे अपडेट? श्वेता, खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये अत्यंत धक्कादायक घडामोडी गेल्या काही दिवसापासून घडत आहे। ज्या पत्राच्या प्रकरणामध्ये संजय राऊत हे आरोपी आहे, आणखी सध्या जामिनावर बाहेर आहे, स्वप्ना पाटकर याच प्रकरणात साक्षीदार आहे। आता हे ज्या पद्धतीने ही धमकी देण्यात आली आहे, ज्या पद्धतीने या सगळ्या समोर आल्या त्यानुसार पोलिसांनी IPC 509, 506 आणि 500 अंतर्गत FIR सुद्धा दाखल केलेली आहे। आता या सगळ्या विषयामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची गुंतागुंत समोर येते, पण उद्धव ठाकरे यांना स्वप्ना पाटकर यांनी दिलेलं पत्र आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना दिलेलं पत्र हे सगळ्यात महत्वाचं मानलं जातंय। महिला सुरक्षावाद उद्धव ठाकरे यांनी केलेली टिप्पणी या सगळ्या विषयामध्ये ज्या वेळेस तुम्ही महिलांच्या सुरक्षेबाबत तुम्ही ही वक्तव्य करताय, त्याच वेळेस मी तुमच्याकडे अनेक वेळा दाद मागितली, त्यावेळेस मला मात्र तुम्ही दिलासा देण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही। संजय राऊत यांना तुम्ही का वाचवताय हा प्रश्न त्यांनी जो उपस्थित केलाय आणि आता ईडीला सुद्धा त्यांच्या प्रकरणामध्ये जर का एखाद्या प्रकरणामध्ये जर का एखाद्या साक्षीदाराला धमकावलं जात असेल आरोपीकडनं किंवा आरोपीच्या नावाने इतर कोणी, तर त्या विषयाला अत्यंत गांभीर्याने घेतलं जातं असं कायदा म्हणतो। त्यामुळे स्वप्ना पाटकर यांनी लिहिलेल्या या पत्राला येत्या दिवसामध्ये अधिक गांभीर्याने घेतलं जाऊ शकतं असं आपल्याला नक्की म्हणता येईल। श्वेता, बघूयात ईडी त्यावरती काय ऍक्शन घेते। धन्यवाद प्रशांत।